हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर आज आपण बनवणार आहोत अगदी पौष्टिक, स्वादिष्ट आणि चविष्ट लागणारे असे ड्रायफ्रूट्सचे लाडू. ह्या लाडूचा भरपूर फायदा आहे. तुम्ही हे लाडू कोणत्याही सीझनमध्ये बनवून खाऊ शकता. खायला अगदी स्वादिष्ट लागतात आणि हे हेल्दी पण खूप आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. मी तुम्हाला इथे जे जे ड्रायफ्रूट्स यूज केले त्याचे प्रत्येकाचे मी फायदे देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर इथे मी काजू बदाम घेतलेले आहे. याचे इंग्रेडियंट्स जे मी सांगणार आहे ते तुम्ही कमी जास्त पण करू शकता, तुमच्या अंदाजे घेऊ शकता. इथे काळी खजूर घेतली आहे मी, त्याचे बिया काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर आता इथे मी काजू बदाम हे थोडेसे जाडसर मिक्सरमधून काढून घेणार आहे. हे आपल्याला जास्तही बारीक करायची नाही आहे. त्यानंतर 2 चम्मच इथे मी खसखस घेतलेली आहे, ती पण थोडीशी भाजून घेणार आहे. आणि हे सगळे जे आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे, आपल्याला एका परातीत काढून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण. त्यानंतर इथे थोडेसे बदाम राहून गेले होते जाडसर, ते मी आता मिक्सरमध्येच टाकले. आणि आता याच्यामध्ये मी एक पेस्ट करणार आहे खजूरची आणि अंजीरची. इथे अंजीर होते त्याचे पण मी हाताने 2-3 तुकडे करून घेतले आहे आणि त्यानंतरच हे मिक्सरमध्ये मी याची पेस्ट करून घेणार आहे. तर इथे मी काजू बदाम पण वापरलेले आहे. तर काजूमुळे आपल्या शरीराला ऊर्जा येते. त्यानंतर काजूमुळे हाडे मजबूत ठेवण्यास पण मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी काजू हे फार फायदेशीर असतात. तसेच बदामचे पण खूप सारे फायदे असतात. बदाममुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. बदाममध्ये प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन ई पण भरपूर प्रमाणात असतात. त्यानंतर त्वचेसाठी आणि केसांसाठी पण बदाम खूप उत्तम असते. शरीराची रोगप्रतिकार शक्ती बदाममुळे वाढते. तर इथे मी अजून शिंगाडा पीठ वापरलेलं आहे. तर हे शिंगाडा पीठ पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडंसं असं मीडियम टू लो गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये मी 1 चम्मच तूप टाकलं होतं आणि मग ते अशा पद्धतीने इथे भाजून घेते आहे. आणि आता हे लगेच एका परातीत टाकायचं आहे, म्हणजे त्याच परातीत ज्या परातीत आपण हे सगळं काजू बदाम खजूर हे सगळं जे मिक्स करून आपण हे दळून टाकलं होतं त्याच परातीत टाकायचं आहे. शिंगाडा पीठ टाकल्यानंतर इथे मी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे. त्यामध्ये पण 1 चम्मच तूप टाकून हे पण भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे पण त्याच परातीमध्ये आपल्याला टाकून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला दोन्ही हातांमध्ये चोळून हे जेवढं पण मिक्सचर आहे ते असं एकमेकांना व्यवस्थित लागलं पाहिजे, अशा प्रकारे ते मिक्स करायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच इथे आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. जास्तही त्यांचा कलर आपल्याला चेंज करायचा नाही आहे इथे. तर इथं पीठ टाकलं होतं तर ते खूपच जास्त गरम लागत होतं हातांना. तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर काजू बदामचे मी तुम्हाला फायदे सांगितले. आता मी खजूरचे पण तुम्हाला फायदे सांगते. खजूरमुळे नैसर्गिक गोडवा येतो. आयर्न भरपूर असल्याने रक्त वाढण्यास मदत होते आणि खजूरमुळे त्वरित ऊर्जा पण मिळते. पचनक्रिया सुधारण्यास खजूर खूप मदत करतो. तर यात आपण साखरेचा अजिबातच वापर केलेला नाही आहे. मेन गोष्ट तीच आहे. हे जे सगळं जो गोडवा जो लाडूमध्ये येणार आहे हे सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्सनेच येणार आहे. त्यामुळे इथे साखरचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. तर इथे मी अर्धा किलोचा गूळ आहे. हा पूर्ण इथे मी टाकणार नाही आहे, अर्धाच इथे टाकणार आहे. तो पण मी इथे नाईफने बारीक बारीक असा कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर कढईत मी 1 वाटी तूप गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये जो गूळ मी इथे कट केलेला आहे तो गूळ मी याच्यात पूर्ण टाकणार आहे. आणि पूर्ण व्यवस्थित गूळ याच्यामध्ये मेल्ट होईस्तोवर आपल्याला इथे मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर या लाडूमध्ये मी अजून खसखस पण टाकलेली आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे की खसखसमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते, त्यामुळे हाडे आणि दात मजबूत ठेवते. झोप चांगली लागण्यास पण मदत करते. शरीराला शांत आणि रिलॅक्स ठेवते. त्यानंतर याच्यात आपण अंजीर वापरलेला आहे. अंजीरमध्ये फायबर भरपूर असल्याने पाचन सुधारते. बद्धकोष्ठतेपासून पण आपल्याला आराम मिळतो. कॅल्शियम आणि आयर्नचा चांगला स्रोत म्हणजे अंजीर. हाडांच्या आरोग्यासाठी पण अंजीर खूप फायदेशीर आहे. तर इथे तुपामध्ये आपला गूळ व्यवस्थित मेल्ट होतोय. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला पाक करायचा नाही आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवते मी तसंच आपल्याला गूळ व्यवस्थित इथे मेल्ट करून घ्यायचा आहे.
तर हे लाडू तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये बनवू शकता. असं नाही आहे की आपल्याला हे हिवाळ्यातच बनवायला पाहिजे. आणि आता तर मुलांची स्कूल पण चालू होते, त्यामुळे जरी रोज सकाळी जर एक लाडू जरी मुलांनी खाल्ला तरी त्यांच्यासाठी खूप फायदा होणार आहे याचा. तुम्ही बघू शकता 1-5 मिनिटातच आपला गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. आणि इथे लगेच गॅस मी बंद करणार आहे. तर गॅस बंद केल्यानंतर हे आपल्याला लगेच आपण ज्या परातीत सगळं मिश्रण काढलेलं आहे त्या परातीत आपल्याला हे सगळं टाकायचं आहे. तर हे लाडू जे आहे म्हणजे काजू, बदाम, खजूर, खसखस आणि अंजीर यासारखे पौष्टिक घटकांनी भरलेले लाडू शरीराला ऊर्जा देतात. त्यामुळे हे लाडू तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये बनवू शकता. तर हे तूप मी सगळं एका परातीत टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता चम्मचने सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर तुम्हाला हवं त्या साईजचे इथे लाडू आपण बांधू शकतो. कढईला थोडंसं तूप लागलं होतं, त्यामुळे मी सुकं पीठ त्याच्यामध्ये टाकून कढईमध्ये टाकून ते परत काढून घेणार आहे, म्हणजे जे तूप आहे ते त्या पिठाला लागेल. अगदी 10 ते 15 मिनिटातच हे लाडू रेडी झाले होते. जास्त काहीच वेळ लागला नाही. तुम्ही कुठलाही इन्ग्रेडियंट, काजू म्हणा किंवा बदाम, ड्रायफ्रूट्स, कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. आणि इथे खजूरला गोडवा असतो, त्यामुळे इथे जास्त पण गूळ वापरलेला नाही आहे मी. थोडं खजूर, थोडं गूळ, याच्यामुळे हे लाडू व्यवस्थित छान पाहिजे तसे गोड झाले होते. आणि लहानांपासून मोठ्यांनाही याचा खूप फायदा होतो. तर तुम्ही नक्की बनवून बघा हे लाडू. आणि आता तुमचेही मुलं जर शाळेत जाणारे असतील तर त्यांच्यासाठी पण याचा खूप फायदा होणार आहे. रोज सकाळी एक लाडू जरी खाल्ला तरी पूर्ण दिवस फ्रेश जातो आपला. नक्की बनवून बघा तुम्ही ही रेसिपी. तुम्ही बघू शकता आता तूप आणि गूळ जे आहे ते पूर्ण मिश्रणला एकदम व्यवस्थित लागलं आहे. आणि हे एकदम ॲक्युरेट घेतलेलं होतं सगळं जे इन्ग्रेडियंट्स आहे, त्यामुळे वरतून कुठलंही इन्ग्रेडियंट एक्स्ट्रा लागलेलं नाही आहे. वरतून तूप पण टाकायची गरज पडली नाही. तुम्ही बघू शकता किती इझिली आपले लाडू इथे तयार होत आहेत. दोन्ही हातांमध्ये फक्त एक छोटा गोळा घेऊन तो दोन्ही हातांमध्ये प्रेस करून करून असा एक लाडू इथे रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहे. आता इथे आम्ही छोट्या छोट्या साईजचे लाडू बनवले आहे. तुम्हाला हवं ते तुम्ही अजून छोटे किंवा अजून मोठे पण इथे लाडू बनवू शकतात. बनवायला सोपे, खायला एकदम हेल्दी असे हे ड्रायफ्रूट्सचे लाडू. आणि टेस्ट पण फारच छान लागत होती याची. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. व्हिडिओ शेअर पण करा. चॅनलला अजून भरपूर व्हिडिओज आहेत, भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज आहेत, समर ड्रिंक्स पण आहेत, तर ते पण बघायला तुम्ही विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी अजून बघायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर इथे असे एक एक करून आपले लाडू सगळे रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता सगळे लाडू रेडी झाले आहेत. अगदी हेल्दी लाडू आहेत हे. तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.